कुठे गेली गंगाबाई? घरी नाही दिसून राहिली. वावरात घरात गेली काय? बापू गेले वाटते नाही, दोघंही नाही आहे घरी. नाही मावशी, आई काही वावरात नाही गेल्या. आई का नाही मला वाटते गावात गेल्या बा. कोणाच्या घरी गेल्या तर माहित नाही मला, पण गावात गेल्या आहे असं. आणि मी पोरगी कुठे गेली? ते आहे नाही काय घरी? ते गेली काय कॉलेजला गेली काय? का गेली जवळच्या घरी आतापासूनच? तुमची पोरगी काय आता तुमची राहिली काय मावशी? तुमची पोरगी झाली आता तिकडे तुमच्या जवळची. आता त्या आपलं ऐकतही नाही, आपल्यासोबत बोलतही नाही. फोनवरच राहते नुसतं. त्याला फोनच दिला बाबा एवढा चांगला. आणि मग मग काय पाहा लागते. हाव काय हो, फोन दिला का हो? चांगला दिला आहे ना? चांगलं झालं बाई, फोन घेऊन दिला तर चांगली गोष्ट आहे. आजकाल देतेच फोन. पहिले नव्हतं बाई जमान्यात का फोन देईन का काही देईन, पहिले नव्हतं. पण आता आहे ना, चांगली गोष्ट आहे. एकमेकाला समजू शकते, ओळखू शकते, बाळखू शकते. आता बाई त्याला काय ओळखायचं आहे? ते ओळखीचेच आहे एकामेकाच्या. मला वाटते ते एका क्लासमध्ये नाही शिकत होते, पण काय नाही बाई याची कशी ओळख झाली तर काही माहीत नाही. पण हे एकमेकाला खूप दिवसापासून ओळखून राहिले. तर मग यानं मागितलं होतं आईले लग्न करून. तर मग आई म्हणे नाही देत म्हणे. आई म्हणे मला सर्व्हिसवालाच पोरगा पाहिजे म्हणे. आणि रश्मिताई म्हणे नाही म्हणे मी ह्याच पोरासोबत करतो म्हणे. एक दिवस काय झालं, ते पोरगं तिकडून आलं, रश्मिताई इकडून. हे दोघं जण बोलत होते. मी चालले होते दुकानात. तर तेवढ्यात ते दोघं दिसले मला. मग तिथे मी थांबली. मला थोडंसं हे झाल्या दचकल्या. मग ते गोष्ट उघडकीस आली. मी घरी तर सांगितलं नाही, पण लोक राहते ना सांगणारे. तर मग शेवटी मला सांगायला लागलं माझा भाऊ आहे असं होय तसं आहे. तर म्हणे भाऊ आहे काय हे ते असं झालं. मग जरासं पोरगं चांगलं आहे पण मावशी, पोरगं मस्त आहे. हो, आणि बिझनेसमॅन आहे म्हणते मस्त. सगळं आहे घरी बरोबर. बरं केलं बाई माझ्या पोरीनं नशीब काढलं. तिच्या मनानं का होईना, पण चांगलं झालं ना. आणि काय करतो सर्व्हिसवालाच काय देते? हां, आपल्या नशिबानं जसा भेटला तसा करून घ्यायला लागते. सर्व्हिसवाल्यानंच काय दिलं असतं, ठराविक पगार येते. त्याच्यापेक्षा बरं आहे ना बिझनेसमॅन. बिझनेस करते तर आता कोणता करते बहीण, काय करते? तर मग पैसे तर येतेच ना. मग काय पोरीला सुख ठेवलं म्हणजे बस आहे. मग नाही तर काय मावशी, त्याचे वडील खूप मस्त आहे त्या पाहुण्याचे. हो, त्याचे वडील खूप मस्त आहे. लागण तर आई आहे थोडीशी. आता आमच्या आईसारखी तिखट आहे त्याची आई. हो, तशाच वाटल्या मला तर. पण आता चालू असते, आई कशी आहे बाबा कसे. आता कोणाची अपेक्षा असते की माझ्या मनानं पोरगी केली पाहिजे, माझ्या मनानं पोरगं केलं पाहिजे, नाही का? बाई कोणाच्या मनानं कोणी नाही पाहू शकत असते. आपापल्या नशिबानं भेटत असते आपल्याला. मग माय बापा नाही पाहिलं, नाही निघालं चांगलं तर काय करण मग पोरगी? तिला विचारायला राहत लागतेच तिथं. हां, आणि मना नाही पाहिलं चांगलं निघालं तर मग असं आहे ना. कधी कधी मायबापाच्या ह्याचं चांगलं निघत नाही, स्वतःच्या मनाने चांगलं निघून जाते. कधी कधी स्वतःच्या मनाचं खराब निघते, मायबाप आहे तिथे चांगलं निघते. पण एक समाधान असते म्हणाले का नाही बा आपण स्वतःहून पाहिलं, मग ते खराब निघालं तर असं होते का पाय गड्या असं निघालं, असं होते ते. मावशी तुम्ही आता आईला विचारून राहिल्या, आणि आई आल्या म्हणजे तुम्हाला बोलत नाही का तुम्ही घरी आल्या तर? तुम्हाला तर माहिती आहे आई, तुम्हाला तर दिसल्या, तुम्ही दिसल्या का रागच करते काऊन तर? काऊन मावशी अशा करते तुम्हाला? मी काही वाईट मानत नाही हो तिच्या गोष्टीचं. माझी मोठी बहीण येते शेवटी. कुठं जातं वाईट मानायला सांग, चालूच राहते. आता बहिणीचं कुठं हे करून घ्यायला पुरते काय आपल्याला? नाही पण तुम्हाला लय बोलते ना मावशी, तरी पण. हो, आता तिचा स्वभाव तसा आहे पहिल्यापासूनच. काय करतं हां, ते पहिल्यापासून अशीच आहे. कोणी दिसलं कोणासोबत बोललं तर तिला आवडत नाही, पहिल्यापासूनच आहे अशी. आपण कसं बाई कोणासोबत हशी मजाक करून घेतो, तर ते नाही, तिचा स्वभाव अलग आहे. ते म्हणते कोणासोबत हशी मजाक करूच नका म्हणते, बिलकुल असं चांगलं हे राहा म्हणते, अशी म्हणते ती. असं तिचं म्हणणं आहे. कोणाच्या माणसासोबत कोणी बोलू नका, कोणाच्या बायकोसोबत कोणी बोलू नका, हे बोलते लागन तर, पण तुम्ही नका बोलू, असं काम आहे तिचं. हो ना, मलाही नाही बोलू देत कोणासोबत. आता शेजारच्या पाजारच्या बाया येते कोणी, त्याच्यासोबत नाही बोलू देत. फक्त शांता काकूसोबत बोलू देते. आणि गेलीच तर शांता काकूच्याच घरी मी एखाद्या डाव जातो. काहून का त्याची सूनही कोणती गोष्ट काही म्हणत नाही, काही म्हणत नाही म्हणून. ते एखाद्या वेळेस, नेहमी नाही. कारण म्हणते तू तिथे गेली, तिथचे लोक काही शिकवतही नाही, ते काही म्हणतही नाही, बोलतही नाही. त्याच्यावर यायला खूप विश्वास आहे. पण हा हाय म्हणा शांताबाईचं तसं. शांताबाई कोणाचं बिघडलेलं काम चांगलं करून देते, चांगलं काम कोणाचं बिघडून नाही देत कधी. आणि सूनही तशीच भेटली तिले. समोर चालून जर शांताबाई नाही बी राहिली तरी तिची सून तिची जागा घेऊ शकते, अशातली सून आहे तिची. कोणासोबत भांडत नाही, झगडत नाही, आणि कोणी आलं तर आदर सत्कार करते. या ना मावशी, आता सांग मायन तिचं कोणतं नातं, पण मलाही ती मावशी मावशी करते. हां, या ना मावशी अशी करते व मोठी जीव लावते. मावशी जेवण कर ना मग, आता करून घ्या जेवण. मस्त मी आता कढी गोळीची भाजी केली आणि पोळ्या भाकरी केल्या. हो का, पोळ्या केल्या भाकरी केल्या, दोन दोन केल्या काहून? आता कोणाकोणाला पोळ्या चालते, कोणाला भाकरी चालते. बाबाला भाकर पाहिजे, आईला भाकर पाहिजे, पण रश्मिताईला यायला चालत नाही ना भाकर. मग त्याच्यासाठी पोळ्या करायला लागल्या. मला भाकर चालते. हो गड्या, तसं तर आहेच ते. कोणाला काही चालते आणि कोणाला काही चालते, त्याच्यानुसार करायला लागते आपल्याला सुनवाईला स्वयंपाक, नाही काय? बरं मग काय म्हणते तर, ताक कुठून आणलं होतं मग? ताक काय माहीत बा, मला असं वाटतं डेअरीतून आणलं होतं काय माहीत. ते आईनंच आणलं होतं. आईनं आणलं का बाबानं आणलं मला माहीत नाही, पण मला आईनं म्हटलं होतं म्हणे पूनम म्हणे कढी गोळे करणं म्हणे.
मी म्हटलं बरं आई, म्हटलं करतो ना म्हटलं. तर मग आईच्या मर्जीच्या खिलाफ जाणे लागत आपल्याला. आपल्या मनात जर दुसरी भाजी करणं असली तरी आईनं जे म्हटलं तेच करायला लागते, नाही तर आई सप्पा जेवतच नाही मग. हो, ह्या गुंतीच्यात पण लहानपणीपासूनच आहे बिचारे पुन्हा. लहानपणी माहित आहे, आता आईनं जर कोणती भाजी केली आणि हिला दुसरी भाजी पाहिजे असली तर हे जेवेच नाही. पहिल्यापासूनच हिच्या अंगात ह्या गुण. हा, बिलकुल जेवे नाही. आई मला ते पाहिजे होतं, त्या काऊन हे केलं. आता असं असते बाई, चार चौघात काही करायला लागते. काय करणार आहे ते बाई, एवढी सोय लागली का पहिले. हा, कधी कधी तर तेल नाही राही भाजीले. मग माझी आई ज्वारीचं पीठ मीठ नाही राहत काय बिचारी पुन्हा, त्याचंच चून घोटे म्हटलं कधी कधी. अशी गंभीर परिस्थिती आहे आमची. पण माझ्या बहिणीला कधी आता आठवत नाही ते दिवस. हा व मावशी, चालूच राहते परिस्थिती होते. त्याच्यात कसे 2-2, 4-4 लेकरं, दोघं नवरा बायको, त्याचे आई वडील, एवढं सगळं असते परिवार. कुठून हे होणार आहे, एकटा माणूस कमावणारा असते. आता कसं, आता सगळेजण कमावते, शेती पिकते, पहिले शेती बरोबर पिके नाही. मग मग काय करणार आहे तो माणूसही, कुठून आणून एवढं. हिच्या लग्नाच्या वेळेस भाऊजी आले होते कनी, तर म्हटलं भाकरीच केल्या होत्या आम्ही. हा, भाकरी केल्या होत्या आणि चून गेलं होतं माय, काहीच नव्हतं. काय करून त्याच्यावर पोरगी पसंत केली म्हटलं माया भाऊजीनं. माया भाऊजीसारखे देव माणूस नाही आहे कुठं. खरंच लयच मस्त आहे. पहिलेपासून त्याचं लग्न झालं तेव्हापासून सांभाळून घेतलं आम्हाला त्याईनं. मग माय भाऊ म्हटलं लहानच होता, मग मी लहानच होती, तरी म्हटलं सांभाळून घेतलं आमच्या भाऊजीनं. मस्त होते स्वभावाले, आताही तसेच आहे बिचारे. मग लागन तर माझ्या वेळेस परिस्थिती सुधारली होती जराशी. हा, भाऊ जरासा मोठा झाला, कमाई करे, वावरही पिकायला लागलं होतं, बाबाही चांगलं करे, आई काम करे. मग मस्त परिस्थिती सुधारली होती आमची, असं झालं होतं ते. पण आता तिच्या वेळेस होती बाई जराशी, ते मोठी होती तर. हा ना मावशी, पण तुमच्यासोबत मोठं वाईट झालं पण नाही काय. एवढ्या कमी वयात काकाजी चालले गेले तर किती हे झालं तुम्हाला दुःख. आता काय करतं बाई, कोणाच्या नशिबात कधी काय लिहिलं आहे काय सांगता येते पुन्हा, नाही काय तूच सांग. आता आपल्या नशिबात काय आहे काय नाही काय माहिती आपल्याला. हा, सगळं चांगलं होतं तरी मी यायले काय म्हणू बिचारे. आता माणसंही ऐकत नाही, मग त्याला काय म्हणून तुम्ही म्हणू एवढे सगळे मेहनत करताय, मोठ्यानं मैच्या काहीच नाही केलं, येईनं सारं करून घेतलं आणि ही कमाई केली, हे वावरं शेतं हे सगळं यायच्या भरोशावर झाले. मग घर द्या सगळं, पण म्हटलं जेव्हा द्यायची वेळ आली ना, तर येईल शेवटी काय माहिती याच्या डोक्यात काय फिरलं तर तेवढे पैसे जरी माझ्यासाठी ठेवले व येईनं. हा, नाही तर माझ्या काहीच नसते राहिले, अशी ठणठण गोपाल होऊन गेली असती मी. हा, हिंडा लागलं असतं मला दारोदारी, कारण माझ्या भासऱ्यानं वेळ नाही लावला हे मेल्याबरोबर मला घरातून काढाले. हा, ठेवलंच नाही माझ्या जाऊन मला घरात. सांग आता काय करतो ती बाई मी. हे गेल्यावर मला तर दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून घरातले पुरे कामच करायला लावली येईनं. अन बस 1-2 महिने ठेवलं, अन्न जाई म्हणे आता म्हणे तू. नाही म्हटलं मी कुठं जाऊ, माहिती सगळं इथंच आहे. तर काय केलं म्हणे तुझ्या नवऱ्यानं, सांग. माझ्या मनाला किती ठेस पोचली असं ना बाई. पण तर सगळं मनात ठेवलं, म्हटलं मनात ठेवलं. आता कुठं जाऊ म्हटलं, मी इथं चालली होती बापा जीव द्यायले. हो, पण माझ्या गावातली एक बाई मोठी चांगली आहे, तिनं मला वाचवलं आणि मला म्हणे काय नाही बाई म्हणे जीव देतो म्हणे. हा, म्हटलं काय करू म्हटलं काकू, नवरा चालला गेला, लेकरू नाही बाय नाही काही नाही, आता कोणाच्या भरोशावर जगू म्हटलं मी. माय काकू लयच दुःख झालं हो तुमच्यासोबत तर. हा, मग तुमची बहीण आली नव्हती का तिथं. आली होती बाई, मौत मातीवर आली. त्याच्या बात काय येते ते विचारपूस करते मला. तिलाही वाटलं असन का काय आता फालतू अजून हे आपल्याला काही म्हणून ते विचारे नाही. मग शेवटी मी भाऊजीला फोन केला एक दिवस, म्हटलं भाऊजी अशी अशी गोष्ट आहे म्हटलं, मला काही तर राहायचं आहे नाही म्हटलं. मग भाऊजी म्हणे बरं म्हणे, कुठं राहतं म्हणे तू सांग म्हणे. मी म्हटलं कुठेही कोणी गावात राहतो म्हटलं. मग भाऊजी म्हणे माझ्या गावातच घर विक्री आहे म्हणे, इथंच येऊन जाय म्हणे राहिले. मी म्हटलं मग ताई काय म्हणून म्हटलं, तर ते म्हणे काही नाही म्हणत म्हणे, तू येऊन जाय म्हणे. मग आली बाई मी, मग ते सौदा केला त्या घराचा, पैसे दिले आणि ते घर विकत घेतलं. ते तरी बरं झालं का तुमच्यासाठी पैसे गिसे ठेवले होते जमा करून, नाही तर काय झालं असतं मावशी तुमचं. नाही बाई, मग तर द्यास लागला असता जीव काही करून. आता आपली कशी चटणी भाकर खाताना पडली राहतो आपल्या झोपडीत, आहे आपल्याला आधार नाही तेवढंच आहे. डोकं ठेवायला आपलं घर आहे तर बरं आहे. इकून तिकून गेलं माणूस कुठूनही तर गेलं ना, आपल्या घरात झोपून राहिलं, उपाशी झोप तापाशी झोप, पण आपलं घर झालं तर लय महत्वाचं. चल मग आता हे हाय नाही गंगाबाई, तर मग जातो आता मी घराकडे. काय करू आता इथं बसू नये. ते आली म्हणजे मग पाहिजे येईन मग संध्याकाळच्याले. आता जातो जराशी घरी आणि पाहतो काय करायचं आहे तर करतो. मग जेवून घ्या ना, जेवून घ्या तशा काय जाता. आता जेवण करून घ्या, मस्त भाकरी केल्या आहे, जेवण करा आणि मग जा मावशी. तू जेवली का हो बाई, तू जेवली मग. नाही जेवली नाही मी आईचीच वाट पाहून राहिली होती. हे सगळेजण जेवले, मी मग बसली इथं आईची वाट पाहत. कामं झाले, म्हटलं चला आता इथं बसतो तर तुम्ही आल्या. चल ना मग दोघी जणी जेवून घेऊ सोबत, आई येते मग आपण. बरं चाल मग. कुठे तुमची काय घरातून काढून आणा, मला काम आहे तिच्यासोबत बोलायचं आहे. अरे काऊन काय झालं बाई, काऊन काय झालं, काय केलं तिने आता, काही म्हटलं घेतलं बोलली गेली भांडण केलं का कोणासोबत. नाही तिला आणा तुम्ही, तिचे जिपोटच लांब होतो मी चांगले. हा, कशी ते कोणाला काही म्हणत राहते का नाही, तिला दाखवतोच आज मी कसं राहते कोणाला काही म्हणणं. ते लय जरा तुमची बायको शेपारल्यासारखी करते बरं शामराव. तिला जराशी याच्यात ठेवा ताब्यात,
हा तुम्ही जर ताब्यात ठेवा नाही तर आम्ही ठेवतो आमच्या हातानं, काय करायचं आहे काय नाही करतो मग बरोबर. अरे पण काय झालं, काय केलं तिनं, मला तर सांगा पहिले काय केलं तर. माया ते इतकुशा पुरीले डोंबळी म्हणते तुमची बायको. हा शोभते का तिला असं बोलणं कोणा लेकराले? हा काय गरज आहे? काऊन म्हणतो, काऊन म्हणा, ते जशी आहे तशी आहे, काय गरज आहे मनाची? लेकराच्या मनाला ठेस नाही पोहोचत काय? कायलेच बोला, एवढी मोठी बाई आहे, अक्कल नाही का तिला? थोडीशी समजत नाही का लेकराला काही बोलत असते काय म्हणून? जसं आहे तसं आहे, देवानं जसं दिलं तिला तशीच राहील ना बिचारी. अरे हो हो हो, ते कालची गोष्ट होय बाई. माहित आहे काय, मी इथंच होतो, माझी ती पोरगी माझ्यासोबत बोलून राहिली. मी म्हटलं कसं काय पिंके, म्हणे काही नाही म्हणे काका, म्हणे मी दुकानात चालली म्हणे, मी अशी म्हणे. मग मी बोललो तिच्यासोबत 2 मिनिटं, चारा गिरा टाकला गईले, अन हे आली ना ती कोण रंजू, तवाच म्हणे ही अशी. पण आता कसं आहे, आता नाही त्या बायकोले डोकसं तर काय करता बाई, आता तिला काय भांडण करता मारता काय? मी समजून सांगन तिले, आता नाही म्हणणार ती असं. नाही शामराव भाऊ, त्या दिवशी मी वावरात तिला समजून सांगितलं, शांताबाईच्या वावरात गेलतो ना आम्ही, त्या दिवशी हिनं असंच म्हटलं. पण तुम्ही सांगा, त्या दिवशी माझी पोरगी तिथं होती नाही. हा मला म्हणे तुझी पोरगी डोंबडी आहे. मग मी उठली तनकन, पण मी जरासा विचार केला का राहू दे म्हटलं, बा दुसऱ्याच्या वावरात गिवरात आहे आपण, नाही करावं काही तमाशा इथं, म्हणून चुपचाप बसली मी. आता आता गावात आहे, आता काही करू शकतो. हा कसं आहे, असं आज माझ्या पोरीच्या तोंडावरच म्हटलं तिनं, माझ्या पोरीच्या मनात जर लागली टेस्ट, हा अशानं काय होते, बाई बाईचे भांडणं, लेकराचं हे, आणि माणसावर येऊन पडते. मग मग वाईटचा माणूस नाही येईन काय भांडण करायला, मग तुम्हाला निघा लागून अजून बाहेर. तुम्ही सांगा शोभते काय या बैले? ती लेकरीवाली आहे ना, असं नाही का तिला लेकरं नाही म्हणून? मग लेकरवाल्या लेकराच्या माईनं असं म्हणत असते काय? हा तिची मायनीची माय वाटल्या गेली काय? हा ते तर बाईच आहे ना, मग कायले म्हणावं असं? डोंबडी आहे नसं आहे तसं, जशी आहे तशी आहे माझी पोरगी, मला साजरी आहे ना, तिच्या बापाला साजरी आहे ना. आम्ही तर आमच्या लेकराचा लाड करतो ना, डोंबडी असो पांढरी असो कशी असो, हिला करायच काय लागते मी म्हणतो. काऊन पण मला काय झालं, काऊन शामराव भाऊ सोबत भांडून राहिली बाबा तू रस्त्यावर? काय केलं बाबा शामराव भाऊनं? अहो गंगाबाई, शामराव भाऊनं काही नाही केलं, त्याच्या बायकोची हे सांगून राहिली मी. त्याच्या बायकोनं केलं म्हटलं जे केलं ते. मी पोरगी दुकानात चालली होती, आता बोलले असं शामराव भाऊ सोबत, आता लहान लेकरू आहे, त्याच्या नजरेसमोर त्यानं पाहिलं लहानपासून, तर म्हटलं असं काका काय करून राहिले. मग हे बोलले कुठं चालली बाई असं तसं, तिने सांगितलं दुकानात चालली. तर हे आली ना तिकून, तर हे म्हणते का कायले बोलतात त्या डोंबडा पोट्टी सोबत? हा आता मी काय म्हणतो, मग त्या लेकाला डोंबड्या गिमड्या म्हणायची काय गरज आहे? बाई पोरगी डोंबडी असो पांढरी असो चकटी असो नकटी असो कशी असो, हा आम्ही तर कोणाच्या लेकराला काही म्हणत नाही बेटा. हे कोणतं होय, लेकरासोबत दुर्व्यवहार करून चांगली गोष्ट आहे का? हे सांग बरं तू गंगाबाई. आता ना पागल आहे ही बाई, तिला काही अक्कल आहे का नाही आहे? कोण शामराव भाऊ जराशी कडक करत जा ना तिले, काय असंही बोलत असते? हे काय बोलायची पद्धत झाली का तिची लेकराली ती? काय करू गंगाबाईनी मी आता, तुम्ही सांगा. मी बोलत नसेल काय त्या बैले, मलाच तर टकल्या वानाचे म्हणते. आता तुम्ही सांगा, मी टकला आहे म्हणून का मला टकलंच म्हणावती ना? तुम्हाला टकलंय म्हटलं काही म्हटलं तर चालून जाते, असं बाहेर म्हटलं कोणाले नाही ना काही काही बाई. हा बरोबर आहे होते या परमीला. हा मी तर तुला शिकलो नाही खरंच, ते एकदम बरोबर आहे. माझ्या म्हणणं काय आहे, कोणाला काही म्हणावं नाही बा. नाही तिला सांगतो ना आज कसं म्हणा लागते. तर त्या दिवशी वावरातही झमकलं होतं, हिनं वावरातही म्हटलं माझ्या पोरीले असंच, पण माझी पोरगी होती नाही तेव्हा. आता माझी पोरगी लढत लढत माझ्याजवळ सांगत आली, आई म्हणे त्या रंजू काकून म्हणे डोंबडी म्हटलं म्हणे. हा आता तू सांग, गावात म्हटलं सारेच माहिती आहे माझी पोरगी डोंबडी आहे, पण स्वभावानं किती चांगली आहे सांग. कोणाचंही काम करते म्हटलं, छोटं छोटं काम ऐकते. मग लोक गुण नाही पाहत म्हटलं तिचा, काय पाहिजे तिचा रंग, रंगावरच राहते का बाई सगळं? हा मग रंगत जर पाहिला असता तर लोकांना गुन्हानं तर काही केलंच नसतं. लेकराची हे कमी होऊन जाते मग. हा काय म्हणते, मला कोणी असंच म्हणते, घरातून बाहेर नाही निघाली पाहत नाही पोरगी. तिला म्हटलं चालू बाई, मी नाही येत म्हणे आई, मी डोंबडीच आहे म्हणे. 4-4 वेळा आरशात पाहत होते म्हटलं. पण मी ना बाई, आता 14 जे झालं ते मी तिला चांगलं समजावतो घरात गेलो म्हणजे. याच्यानंतर ते तिला कधीच नाही म्हणणार, हा डोंबड्या नाही म्हणणार ना, काहीच नाही म्हणणार. नाही बा शामराव भाऊ, मी तुमच्या याच्यावर नाही जात. तुम्ही तिला आवाज द्या पहिले, मला बोलायचं आहे तिच्यासोबत. हा मी भांडण नाही करणार लागन तर, पण मला तिच्यासोबत बोलायचं आहे म्हणजे बोलायचं आहे. मी नाही, मी मानतच नाही. रंजू रंजू बाहेर निघ, इकडे ये, इकडे तुला सांगतो कसं राहते. तर माय कसं करू कडे, हे काय आली कडे इथं? माय घरी आली काही भांडण करायला? हा पोट्टीनं सांगितलं असं गड्या, मला कामाची पोट्टी सांगत म्हणून घरी जाऊन. पण हिला आता प्रेमाप्रमाणे समजावू काय? मच्छा माणूस तसा आहे का, काही विचारू नको. त्याला समजावून तर नाही राहिला, सांगा तिथून टकटक पाहून राहिला मला टकल्यावानाचा. नाही नाही बापा, याला नाही म्हणत आता मी, हे मारन नाही तर मला. काय हो परमीला बाई, मी कामात आहे ना. तुझ्या काम फाम सोड तिकडे, पहिले इकडे इकडे, नाही तर मी तिकडे येतो आता. माय नवऱ्यासमोर मारते काय कडे मला आता? नाही आता मला चूक कबूल करायला लागल ना, बोला लागल काही ना काही बापा, माफी मागायला लागल याची. काय म्हणतो परमीला बाई? परमीला बाई काय झालं, काऊन म्हटलं, काय बिघडलं म्हटलं बाबा तुझ्या, काय केलं बाय? रंजू, तू काय बोलली त्याच्या पोरीले काही? ना तुला म्हटलंय तरी का कोणा लेकराला काही म्हणू नको म्हणून, तरी तू ते हरकत आहे ना बाज नाही येशील नाही काय? लेकराला काही ना काही बोलायला लागते. पण अहो तर चुकलं नाव माया त्या दिवशी, म्हणून दिलं बापा. आता नाही म्हणणार याच्यानंतर कधी. आता कोणा जन्मात मी कोणालाच काही नाही म्हणणार, मी स्वतःला काही म्हणणार नाही. आता म्हणणार नाही म्हणतो माय, तर असं मन करून राहिलं रंजू, आता हे शामराव भाऊच्या इकडे पाहा लागते. नाही तर असं मन करून राहिलं का तुझे झिपोटे असे धरा आणि तुलाच टकली करून टाका होता. म्हणजे नवरा बायको दोघे सारखे, आणि तुला सगळ्या गावात टकले 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 म्हणून
मनाला लावा सगळ्या लोकांले. तुला कसं वाटते तर माहीतच पडते मग. अहो तर आता मजाक म्हणून दिलं बाई मी आपण मीला बाई. आता काय बाबा त्या लेकरावर जातं काय तू? लेकरावर म्हणजे माय पोरगी काय खोटी बोलते? का तिला समजत नाही? का काय कोणी म्हटलं म्हणून? लहान आहे किती एकदमच, का तिला समजतच नाही म्हणून काही? हा, आणि शामराव भाऊ तर तिथेच होते म्हणते ते असं म्हटलं तेव्हा. हो म्हटलं मी, पण आता नाही म्हणणार नाही याच्यानंतर. याच्या बाद मी कधीच कोणालाच काही म्हणणार नाही. माझ्या नवऱ्याला तरी म्हणणार आता टकले, खरंच नाही म्हणणार. माझ्या तोंडातून निघून जाते बिचारी परमीला बाई. ते जे जसं आहे कधी तसंच निघून जाते. काय करू आता, सवयच पडली आहे बिचारी मला तसं बोलायची. कशी सवय पडली आहे तुला जोपर्यंत एखाद्या वेळेस चांगली मी निंबर पजावत नाही ना, तोपर्यंत म्हटलं तुझी सवय जाणार नाही. अशीच करत जाशील, कोणाला काही बोलत राहशील. नाही मी कोणाला नाही बोलणार बाबा आता. कोणाला नाही काही म्हणणार आता. ना त्या पोरीला म्हणत, ना माझ्या पोरीला म्हणत, ना माझ्या नवऱ्याला म्हणत, ना गावातल्या लोकांना म्हणत. कोणाला काही म्हणणार नाही मी आता. आता मला माफ करून दे बाबा आता ऐकलं ना. आता काय माफी मागतो? हा, आता बोल ना, बोल, तोंडाला तोंड दे अजून. राहू द्या ना बाबा, तुम्ही काय आता मला मार खाल्ला होता काही तर. हा, नाही बाबा परमीला बाई, आता नाही म्हणणार मी. त्या दिवशी सोडलं होतं रणजी तुले काय ना, आज हे शामराव भाऊच्या इकडे पाहून विचार करून राहिली. नाही तुला असं धरून कधी दचडलं असतं ना खाली, तर तुम्ही म्हणत राहिली असती का परमीला बाई हाय बा. मग तुला काय वाटते? मी म्हटलं बाज नाही येत तुला वाटत असन. मी म्हटलं 4 बाया असन ना, ते एकटी करतो म्हटलं. हा, अखाडेवाल्याची पोरगी आहे म्हटलं मी. स्वतः अखाडा करू म्हटलं मी पहिले. तुला वाटत असन काही बाई सारखी बाई दिसते तर काहीच करू नाही शकत म्हणून. तुले मी असले आपटणं काहीच नाही आहे म्हटलं. एकटीच वार्ता म्हटलं मी तिला पकडून. जाऊ दे ना परमीला बाई, आता नको हे करू ना. आता माफी करून दे मला. आता नाही करणार मी याच्यानंतर कधीच अशी. त्या पोरीला नाही म्हणणार मी, कोणाच्याच लेकराला नाही म्हणणार. आता एकटा झाली माझी गलती, आता सुधारून घेतो बाबा. आता नाही म्हणणार कधी. रंजू काय काही कोणाला म्हणायला लागते? काय गरज चालली काही म्हणायची? तुला भली बेकार आदत पडली आहे. कोणाच्या लेकराला म्हणतो, कोणाला माजरायला म्हणतो, कुत्र्याला म्हणतो, लेकराला म्हण. कायले म्हणायला लागते कोणाला? हा, आपली आदत बदलून टाकते आता. हा बघ गंगाबाई, आता नाही म्हणणार बाबा मी कोणाला काही. राहू दे परमीला, आता जाऊ दे. जे झालं ते झालं, बोलून जाय आता. आता कसं असते, चालूच राहते. एखादा माणूस असते कुचीन असा. आता याच्यानंतर कधी ना काही म्हटलं तर आता विचारू नको. आणि आता शामराव भाऊच्या इकडे नको पाहू. त्याच्या इकडे कायले पाहिजे? ते काय करणार आहे? त्याच्या इकडे नको पाहू. धार अंदा चढ मग चांगली. आम्ही ते सपोर्टले काय म्हटलं. हा, गलतचं गलत आणि सहीचं सही, असं काम आहे आपलं. कायले म्हणावी ना? मलाही नाही आवडत बाई कोणाला काही म्हणणं. मी म्हणत नसतो कोणाला, मला कोण म्हटलं तर मी ऐकत नसतो. नाही, आता म्हटलंही नाही, शेवटची बारी होय. त्या दिवशी वावरातही अशीच बोलली हे. आता इले मी माफ करून दिलं इथल्यानं. आता याच्या बाद मी इले माफ करतच नाही, सोडणारच नाही म्हटलं मी. हा, आणि सगळ्या गावात मी म्हटलं इले ओढत हिच्या तोंडाले काय लावून. नाही तर मग म्हणून हे का कशी म्हणते म्हणून परमीला बाई. मी तशीच करतो. हिने माझ्या अजून रूपच नाही पाहिलं करा. हा, मग कशी आहे तर माझ्यासोबत कोण हे घ्यावंच नाही. मी एक तर कोणाच्या वाटी जात नाही. मी माझ्या घर बरं असते ना, मी बरी असतो. आता तू मागं म्हणे गंगाबाई, हा माझ्या नवऱ्यासोबत बोलतो काय सांग, बोलत काय पाहत नाही त्या नवऱ्याच्या इकडे मी. हा, ते आता चालूच राहते बाई. आता जाऊ द्या ना ते जुन्या गोष्टी. नाही, आपल्याला कसं आहे, नाही म्हटलं ना कोण, आपण त्याच्या वाटी जातच नसतो. फुकट नाही बोलत काय, पाहतही नाही त्याच्या इकडे. पाय आता चालली मी घरी. याच्या बात्या का म्हटलं माझी पोरगी का लढत आली तर मी विचार करणार नाही. माझ्या पोरीच्या डोळ्यात मी असं नाही पाहू शकत. लक्षात ठेवतो तू. माझी पोरगी लहान आहे अजून. तिच्या मनावर बालमनावर परिणाम नाही झाला पाहिजे. तुला आता सांगतो. नाही तर मग म्हणशील का काही म्हटलं तर चालते. तुला म्हणत आहेत त्या नवऱ्याला म्हण, टकले म्हण, काही म्हण, आणि त्या पोरीले म्हण, चपटे म्हण, नकटे म्हण. चपटे आहे ती पोरगी, तिले म्हण. आता तू काय माझ्या पोरगी चपटी गिफ्टी करून राहिली? मग चपटी आहे म्हणून म्हटलं. तू कशी म्हणता माझी पोरगी डोंबरी आहे म्हणून म्हटलं. ते पोरगी चपटी आहे म्हणून त्या पोरीला मी चपटी म्हणून. परमीला बाई लय झाला आता. काय माझ्या पोरीला काही मनाची गरज नाही म्हटलं. आपल्या पोरीच्या वेळेस कसं जीवावर आलं तुया, आणि माझ्या पोरीला एवढ्या वेळची म्हणून राहिली. माझ्या किती जीवावर आलं असं. मग म्हणून म्हणतो मी, आपणही कोणाला म्हणावं नाही तर कोणी आपल्याला काही म्हणत नाही. समजलं? आपण जर माणुसकीनं बोललो ना कोणासोबत तर समोरचाही म्हटलं किती काही बेकार असन तरी आपल्यासोबत चांगला बोलते. पण आपण जर आपली मर्यादा सोडून केलं कधी काही तर समोरच्या व्यक्तीला मर्यादा सोडायला वेळ लागत नाही म्हटलं. रंजू, एक गोष्ट मी ध्यानात ठेव तू. आता मी बार अशी करणार नाही, तुला सोडणार नाही आहे. 2 वेळा झालं म्हटलं तुला आता सोडून. परमीला बाई, राहू द्या ना आता. राहू द्या, आता जे झालं ते झालं. आता मी शेवट सांगतो तुम्हाला, त्याच्यानंतर होणार नाही असं. पण झालं तर मी इथं थांबणारही नाही. हा, मग तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही स्वतः कर जा. मग ठीक आहे शामराव भाऊ, चालली मी आता. पाहू नंतर. बाबा काय बाई आहे बाबा, निरी भांडायलाच येते. हा, आता आपणही भांडलं तर आता असं होईल. पाय बाबा हे भांडते म्हणून मी चुपचाप बसली, नाही तर मी काय चुप बसणारी होई काय? आता काय भोपाला करून राहिली जास्त, ते गेली म्हणून. हा, ते होती तेव्हा झालं नाही ते. आपण माफी मागून राहिली होती तिने, आणि आता आली काय आपल्या याच्यावर? मग फालतूचं तूच हे करतो ना. आता जाऊ दे ना, झालं ते झालं, पार पाड ना. आता काय वाढवतो गोष्ट. फालतू काय म्हणते मैत्रीण तिले तर येईन ना ते अजून. तुला माहित नाही ते कशी येतं. हो, अजून तर तिचा रंगच नाही पाहिला म्हटलं. तिच्यासोबत हे घेतच नको कधी. मस्त हार मानली तिच्यासोबत बोलून. चाल होय, घरात होय. इथं शांतपणा नको जास्तीची. आणि तुला सांगतो आता, याच्यानंतर कधी असं केलं तर ते बाहेरचे तर तुला कांडन. मग मी पण कांडन तुला पहिले घरात काय रस्त्यावर आणून चांगलं कांडन म्हटलं. लक्षात ठेवतो लठानं का तू विचारच करत राहशील का टकला मारते कसा. हा,
आणि कसं टकल्या वानाचे म्हणतो आणि कसं तू डोमडे म्हणतो कोणाले, तर तुला सांगतोच मग मी. नाही म्हणत ना बा. तुम्ही काही एवढे अंगावर घेऊन राहिले गोष्ट. तुम्हाला मी मजाक न म्हणतो. मग आणि ती लहानशी पोट्टी म्हटलं तर म्हटलं एवढं काय करायला लागते, मायला गेली सांगत. हा, मायला काय सांगायला लागते एवढ्या एवढ्या गोष्टी. कोणी हशी मजाक न काही म्हणत असते. तू या मजाकची लागून राहिली काय ते? तू भाऊजय वे काय ते? हा, का तू ननद होय? तिने तू अशी म्हणून राहिली. हा, काही बोलतो लोकसन नसल्यासारखी. घरात वेळ लवकर आता स्वयंपाक कर पहिले. स्वयंपाक करणं होत नाही, घरातले कामधंदे होत नाही, आणि इकडे चालली भोपाळले करायला लोकांसोबत फालतूच्या. असाही माहितचा माणूस गंगाबाई. काय नीरा म्हटलं मायावर हेच टाकते म्हटलं वजन. जेव्हा पाहिलं तेव्हा मलाच बोलत राहते म्हटलं. लोकांच्या समोर मला वाचवत तर नाही हा माणूस, पण अजून बोलणे खायला लावते. काही गरज होती मनाची तिच्या समोर? काही न म्हटलं म्हणता का नाही बा, म्हटलंच नाही. तुमच्या पोरीनं अशीच गोष्ट अंगावर घेतली असं म्हणा लागत होतं. पण नाही, माया माणूस तर मला कुठं मार खायला लावते असं आहे म्हटलं. माहिती आहे म्हटलंच असं तर म्हटल्यावर काय ते खोटे बोलन काय, म्हटलं नाही म्हणून कायले म्हणून असं. मग माणसं तशीच असते कोणतेही पाय तू. सांग बाबा, मी जातो आता घरी. मला काम आहे अर्जंट पडले. आता लग्नाचे मोठे काम येऊन पडले माय मागं. जराशी रिकामी राहतात, येत जा ना घरी गहू निवडून द्यासाठी. गहू तांदूळ निवडाले. हा, घरी रिकामी बसल्यापेक्षा या जरासं. आता लग्न आहे ना माझ्या घरी. मग मला गहू तांदूळ सारं निवडा लागते ना बिचारे. काय रोज देशील मग गंगाबाई? मग बापा त्याचा रोज द्या लागते काय? हा, पाहिलं काय त्या लग्नाचे गहू तांदूळ निवडायला जाते तर रोज देतात म्हणून कोण देते रोज? काही बी बोलतो तू. हा, तसंच निवडत असते. घंटा 2 घंटे बसावं आपलं. चहा सरबत पोहे मोहे भेटून जाते ना नाश्ता. मग त्याच्यावर करत असते. कोण पैसे देत असते लग्नाच्या याचे? फुकट नाही करत मी. माझ्याकडून नाही होत फुकट मुकट हमाली करणं. पैसे देशील तर येईल. हा, अर्धा रोज दिलाच चालते मला. राहू दे, नको येऊ, काही गरज नाही याची. लय भेटते तुझ्यासारख्या, येतेच गावातल्या बाया. तशी माझी बहीण येतेच म्हणा आता. बापा त्या बहिणीसोबत तर ते पटत नाही मग. आणि लगेच आता माझी बहीणही येते म्हणतं. कामापुरती केली वाटते जवळ तिले नाही. ते बहीण तर म्हणे त्या दिवशी वावरात कामापुरती माई म्हणे बहीण म्हणे मला म्हणे बोलावते म्हणे, नाही तर मग तशी नाही बोलावत म्हणे. आता काय फालतूचे धंदे करून राहिली तिथं होणं घरी होणं. अजून घेतच काय अंगावर? एक निपटलं तरी दुसरं. ते कायले म्हणून अशी तिला काय चालली मनाची गरज? तिची पोरगी होय म्हटलं. हा, रश्मीला ते पोरगी मानते स्वतःची. आणि ते कायले अशी म्हणणार आहे? ते तर हाशी खुशी न करते सगळं. असं नाही आहे तिचं. माझी बहीण अशी नाही आहे म्हटलं. मी जरी बोलत असेल तिले, मी भांडून घेईन बोलून घेईन, पण ते नाही बोलत म्हटलं मले. हा, अशी आहे माझी बहीण. मग त्यासारखी थोडी आहे ती. झगडे भांडणं करते. किती बोलली मी तिला मागल दिवसात, तरी शब्द नाही बोलली बिचारी. जाय आता घरी. अजून ते परमीला तुला माहितच नाही कशी आहे ते. तिचा नवरा घेऊन आला ना, तो गावात नाही म्हणून सांग. नाही तर पोरगी मोठी जीवाच्या आत आहे त्याच्या. हो, फालतूचा झगडा घेऊ नको. तिचा इथं माणूस एक खराब आहे म्हटलं. पाहिजे शामराव भाऊ काय, नाही तर मग माणसाशी बिनसून दिन म्हटलं हे. नाही नाही वहिनी, आपल्या अंगावर कोणी येतच नाही पहिली गोष्ट. कारण आपण काम तसं करतच नाही. आपण काय म्हणून बाय बायची होऊ द्या, इले घेऊन जा तिकडे. आपण कोणाच्या लेण्या देण्यात आहे नाही. आपण कोणाच्या लेकराला काही बोलत नाही, म्हणत नाही. हिनं तर म्हटलं ते पोरगी रडली शेवटी, तर मी इले बोललोय तेव्हा म्हटलं. आणि त्याच्यानंतर त्या पोरीला म्हटलं बाई, म्हटलं जाय म्हटलं 10-20 रुपयाचं म्हटलं काही खायचं घेऊन घे म्हटलं कसं माझ्या इथून. मग मी आता खायचं घेऊन दिलं बा त्या पोरीले. असं नाही आपलं काम. हो, पाय बरं माझा नवरा किती चांगला आहे. कोणाच्या लेकराला काही बी घेऊन देते म्हटलं. किती मोठ्या मनाचा आहे. बायकोला नाही काही घेऊन देतो, पण कोणाला घेऊन देते म्हटलं. लयच मोठ्या मनाचा आहे. लयच दाखवते जरा लोकांना का मी किती करतो म्हणून. करते तर घरी ना माय, मग केलं तर पाहिजेच. लोक तर राहतेच फुकट खायला बसले. मग गेले काय जाय होय घरात होय, जास्त शांतपा नको इथं. जाय, नाही तर मी आणून एखादा लोट आता मग कांडत बसून फालतूच. हो, चालली. तुम्हाला तर बस तेवढंच दिसते. हायच तेवढी साजरी तू, तर काय करून लाडच करून तू या. साजरी म्हणजे एवढी बेकार आहो का मी? हा, काय ना बेकार आहे सांगा बरं. पाहायला चांगली आहे. हा, कामाची आहे. सगळे कामधंदे करतो, कामाला जातो, तुमचं घर चालवतो. अजून काय करू? तूच करता काय एकटी? जगातल्या बाया तेच कामं करते आणि माणसं तेच कामं करते. तू एकटीच नाही करत काही? तर नाही बाई, एकटी नावलाची करून राहिली म्हणून. यायचं तर चालूच राहते बाबा, किरकिर. चाल, मी जातो माझ्या घरी. मुन्नी नसून आली तर मुन्नीला बोलावून घेतो. गहू घेऊन निवड नावड करायला. असं आहे रंजूचं काम. आहे रंजूचं काम ना, जीवाला आराम असतलं काम आहे. काय करता आता, अशाही बाहेर राहते ना, कोणाला काही म्हणून देते ना, निघून जाते त्याच्यातून. लाता खवाई रंजू आमच्या गावातली. जाऊ दे, जशी आहे तशी आहे. पण आता तुम्ही आपलं चॅनल पाहायला विसरू नका. विदर्भाची चुगली पाहत जा. आणि आवडल्यास लाईक करत जा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भेटू आता उद्याच्या व्हिडिओ.